सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. ह्या चॅनलवर आम्ही पुस्तकांवर चर्चा करतो. आज आमच्याकडे आहे दिव्यरूप भटनागर लिखित द मसुरी मर्डर्स. तर हे पुस्तक म्हणजे वरवर पाहता एक सरळसोट क्राईम थ्रिलर वाटेल. शांत सुंदर हिल स्टेशन मसुरी आणि तिथे घडलेली एक हत्या. बरोबर. पण आजच्या चर्चेत आपण फक्त कथेवर नाही तर त्याच्या रचनेवर म्हणजे त्याच्या आत दडलेल्या अनेक थरांवर बोलणार आहोत. हो. आणि मला वाटतं की आपला उद्देश फक्त कथेचा सारांश सांगणं नाही, तर एक चांगली ऐतिहासिक रहस्यकथा कशी तयार होते हे समजून घेणं आहे. अगदी. म्हणजे लेखकाने दोन वेगवेगळ्या काळात घडणाऱ्या घटनांना एकत्र कसा गुंफला आहे. आणि मसुरी ते फक्त एक ठिकाण न राहता कथेचं एक अविभाज्य पात्र कसं बनतं, बरोबर. या सगळ्याचा आपण सखोल आढावा घेऊया. या पुस्तकाची खासियतच हीच आहे की नाही, ते आपल्याला केवळ खुणी कोण आहे या प्रश्नात गुंतवून ठेवत नाही, तर काळ बदलला तरी माणसाचा स्वभाव आणि त्याची रहस्य तशीच राहतात का यावर विचार करायला भाग पाडतं. चला तर मग या रहस्याच्या प्रत्येक थराला उलगडून पाहूया. सुरुवात करूया. तर कथेची मूळ संकल्पनाच खूप आकर्षक आहे. 2 हत्या. 2. आणि त्याही वेगवेगळ्या काळातल्या. हो. पहिली 1909 मध्ये म्हणजे ब्रिटिश काळात, आणि दुसरी त्यानंतर तब्बल 64 वर्षांनी 1973 मध्ये. आणि दोन्ही हत्या एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने झालेल्या. तीच गोष्ट. दोन्ही वेळेस पीडित स्त्री एका हॉटेलच्या खोलीत आतून कडी लावलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळते. ही एक क्लासिक लॉक्ड रूम मिस्ट्री आहे. हो, पण 2 वेगवेगळ्या काळात घडणारी, आणि इथेच लेखकाची हुशारी दिसून येते. कशी काय? Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. ती या 2 घटनांना वेगळं हाताळत नाहीत. ते 1909 आणि 1973च्या घटनांचे अध्याय आलटून पालटून आपल्यासमोर ठेवतात. हो. त्यामुळे सुरुवातीला वाटतं की हा निव्वळ योगायोग आहे. अगदी. पण जसजशी कथा पुढे सरकते तसतसं आपल्याला कळू लागतं की या दोन्ही घटनांचे धागेदोरे एकमेकात गुंतलेले आहेत. म्हणजे 1909 मध्ये घडलेली मार्गरेट मेनार्ड लिडेलची हत्या ही केवळ एक भूतकाळातील घटना राहत नाही, तर ती 1973च्या तपासावर एक सावली टाकतेय. मला वाटतं या दुहेरी कथानकामुळे म्हणजे ड्युअल टाईमलाईनमुळे तणाव जास्त वाढतो. बरोबर. 1909च्या प्रकरणात आपण पाहतो की तपास कसा मर्यादित साधनांनी केला जातो. जुनी विचारसरणी, पुरावे गोळा करण्यापेक्षा अफवा आणि अंदाजांवर जास्त भर. हो. इतकंच की या हत्येची चर्चा त्या काळातील प्रसिद्ध लेखक सर आर्थर कॉनन डॉयल आणि रुडयार्ड किपलिंग यांच्यापर्यंत पोहोचते. आणि ते दोघेही यावर तर्कवितर्क लावतात, पण रहस्य उलगडत नाही. खरंय. आणि त्याला जोडून मला असं वाटतं की लेखक आपल्याला एक मोठा मुद्दा सांगू पाहत आहेत. म्हणजे 1909 मध्ये तंत्रज्ञान नाही, फॉरेन्सिक सायन्स बाल्यावस्थेत आहे, त्यामुळे केस सुटत नाही हे समजण्यासारखं आहे. बरोबर. पण 1973 मध्ये जेव्हा अनाहिता बिलीमोरियाची हत्या होते तेव्हा पोलिसांकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे, तपासाच्या नवीन पद्धती आहेत. तरीही त्यांना त्याच अडचणी येतात. हो. त्याच मानवी भावना, लोभ, द्वेष आणि लपवलेल्या रहस्यांचा सामना करावा लागतो. यातनं एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. तोच की तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी माणसाच्या मनातील अंधार आणि एका लहानशा गावात वर्षानुवर्षे दडपून ठेवलेली रहस्य ती सारखीच राहतात. आणि ही रहस्य दडलेली आहेत मसुरीच्या सुंदर पण तितक्याच धोकादायक वातावरणात. हो. आपण अनेकदा रस्किन बॉन्ड यांच्या कथांमधून मसुरीची एक प्रेमळ, शांत आणि सुंदर ओळख पाहिलीये. पण या पुस्तकातलं मसुरी पूर्णपणे वेगळं आहे. अगदी. इथे धुकं फक्त वातावरण निर्मिती करत नाही, तर ते रहस्य लपवण्याचं काम करतं. तुम्ही खूपच महत्त्वाचा मुद्दा मांडला. मी तर म्हणेन की या कथेत मसुरी हे केवळ पार्श्वभूमी नाही, तर ते खलनायकच आहे. खलनायक. हो. त्याची ती दुर्गमता, त्याचं ते एकटेपण हेच त्या रहस्यांना 60 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकवून ठेवतं. हॉटेल्स शांत आहेत, पण त्या शांततेत एक अस्वस्थता आहे. आणि टेकड्या सुंदर आहेत, पण त्या सुंदरतेमागे एक छुपा धोका जाणवतो. अगदी.
भटनागर यांनी शब्दांतून जे वातावरण उभं केलं आहे ते वाचकाला सतत एका तणावाखाली ठेवतं. असं वाटतं की ते धुकं कधीही बाजूला होईल आणि काहीतरी भयंकर सत्य बाहेर येईल. आणि याच धुक्याने भरलेल्या मसुरीमध्ये 1973च्या हत्येचा तपास करण्यासाठी येतो डिटेक्टिव्ह अभिजित सिकदार. ऑक्सफर्डमध्ये शिकलेला, हुशार आणि संवेदनशील. पण त्याची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे त्याचं साहित्यावरचं प्रेम. त्याला सर आर्थर कॉनन डॉयल आणि रुडयार्ड किपलिंग यांच्या कथा खूप आवडतात. आणि हे फक्त एक वैशिष्ट्य नाहीये, नाही का? नाही, त्याचं हे साहित्यप्रेम त्याच्या तपास करण्याच्या पद्धतीचा एक अविभाज्य भाग बनतं. म्हणजे तो केवळ पुरावे आणि तथ्यांवर अवलंबून राहत नाही. नाही, तो एखाद्या लेखकाप्रमाणे विचार करतो. प्रत्येक संशयिताच्या मागे काय कथा आहे, त्यांचा हेतू काय असू शकतो याचं तो विश्लेषण करतो. तो पुराव्यांच्या पलीकडे जाऊन मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीत शिरतो. म्हणूनच तो एक आधुनिक काळातला शेरलॉक होम्स वाटतो, जो लॉजिकसोबतच मानवी मानसशास्त्राचाही वापर करतो. आणि त्याला या मानसशास्त्राचा वापर करावाच लागतो, कारण संशयितांची यादी ती खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे. खूपच. यात एक जुनी मोलकरीण आहे, जी अनेक वर्षांपासूनची रहस्य पोटात दाबून बसली आहे. मृत अनाहिताचा एक भाऊ आहे, जो तिच्यापासून दुरावलेला आहे आणि ज्याची नजर तिच्या संपत्तीवर आहे. तिचा नवरा आहे, जो तिच्यापासून वेगळा राहतो आणि त्याचं वागणं अत्यंत संशयास्पद आहे. आणि या सगळ्या गोंधळात भर घालण्यासाठी एक भोंदू बाबा, विश्वज्योती. आणि त्याचा शिष्य मार्जुरी. हो, लेखकाने प्रत्येक संशयिताचं पात्र इतकं कुशलतेने उभं केलं आहे की प्रत्येकाकडे हत्या करण्याचा एक ठोस आणि पटण्यासारखा हेतू आहे. यामुळे होतं काय की वाचक म्हणून आपली संशयाची सुई सतत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे फिरत राहते. लेखक आपल्याला जाणीवपूर्वक चुकीच्या दिशेने घेऊन जातात, ज्याला रेड हेरिंग म्हणतात. या रेड हेरिंगबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं लेखकाने अनाहिताच्या भावाचा वापर खूप प्रभावीपणे केला आहे. बरोबर. लोभ, मत्सर, कौटुंबिक वाद हे सगळे क्लासिक हेतू त्याच्या पात्रात आहेत. आणि वाचकाला, पोलिसांनाही वाटतं की नक्कीच हाच खुणी असणार. पण लेखक त्याच्या ह्या उघड दिसणाऱ्या दोषांचा वापर करून आपलं लक्ष खऱ्या खुन्यापासून दुसरीकडे वळवतात. आणि हेच एका चांगल्या रहस्यकथेचं लक्षण आहे. अगदी. आणि या काल्पनिक पात्रांच्या गर्दीत लेखक काही खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक व्यक्ती आणि घटनांनाही कथानकात आणतात. हो, यामुळे कथेला एक वेगळीच खोली आणि विश्वासार्हता मिळते. आपण आधी उल्लेख केल्याप्रमाणे सर आर्थर कॉनन डॉयल आणि रुडयार्ड किपलिंग यांचे उल्लेख येतात. इतकंच नाही तर अगाथा क्रिस्टी. हो, रहस्यकथांची राणी अगाथा क्रिस्टी यांचाही एक छोटासा उल्लेख कथेत आहे. ज्यांना क्लासिक डिटेक्टिव्ह कथा आवडतात त्यांच्यासाठी हे संदर्भ म्हणजे एक पर्वणीच आहे. खरे. पण यातली सगळ्यात धक्कादायक आणि रंजक गोष्ट म्हणजे या कथेची प्रेरणा. हो, ही कादंबरी एका खऱ्या पण कधीही न सुटलेल्या हत्येच्या प्रकरणावरून प्रेरित आहे. आणि ही गोष्ट कळल्यावर कथेचा थरार आणखी वाढतो. नक्कीच. 1911 मध्ये मसुरीच्या प्रसिद्ध सवॉय हॉटेलमध्ये लेडी गार्नेट ओर्मे नावाची एक ब्रिटिश अध्यात्मवादी स्त्री अगदी याच प्रकारे आतून बंद असलेल्या खोलीत मृतावस्थेत आढळली होती. आणि तिच्या मृत्यूचं रहस्य कधीच उलगडलं नाही. हे पुस्तक वाचताना हे सत्य माहीत असल्यामुळे आपल्याला सतत जाणवत राहतं की आपण फक्त एक कथा नाही तर इतिहासाच्या एका गूढ न उलगडलेल्या पानाचा काल्पनिक शेवट वाचत आहोत. आणि यामुळे लेखकाने जे काही घडवलं आहे ते जास्त वास्तविक वाटतं. एका अर्थाने हे पुस्तक त्या खऱ्या पीडितेसाठी एक काल्पनिक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. खरंय. आता पुस्तकाच्या एकूण मांडणीबद्दल बोलूया. हो. मला वाटतं की उत्कृष्ट कथाकथन आणि कथेचा योग्य वेग म्हणजे पेसिंग ही या पुस्तकाची मोठी बलस्थानं आहेत. सहमत. कुठेही कथा रटाळ किंवा भरकटलेली वाटत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्कंठा टिकून राहते. प्रत्येक अध्याय संपताना लेखक आपल्याला अशा वळणावर आणून सोडतात की पुढचा अध्याय वाचल्याशिवाय चयन पडत नाही. अगदी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कथेचा शेवट. दोन्ही हत्यांची रहस्य अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने उलगडली जातात. कोणतीही अतार्किक किंवा जादुई गोष्ट नाही. सगळी उत्तरं समाधानकारकपणे मिळतात. मला एका समीक्षकाने नमूद केलेली एक गमतीशीर गोष्ट आठवली. काय? ते म्हणतात की त्यांना खुनी कोण आहे याचा अंदाज शेवटची 40 पानं शिल्लक असताना आला होता. पण लेखकाने इतके गशिक्ट, दिशाभूल करणारे धागेदोरे म्हणजे रेड हेरिंग्स पेरले होते की त्यांना स्वतःच्या अंदाजावर अनेकदा शंका आली. वा. एका चांगल्या रहस्यकथेचं हेच वैशिष्ट्य असतं की नाही. ती वाचकाला हुशार असल्याचा फील देते पण त्याचवेळी त्याला सतत गोंधळातही ठेवते. तर मग
ही चर्चा ऐकल्यावर एक प्रश्न उरतो की हे पुस्तक नेमकं कोणी वाचावं. माझ्या मते ज्यांना ऐतिहासिक गुन्हेगारी कथा म्हणजे हिस्टॉरिकल क्राईम फिक्शन आवडतात, ज्यांना लॉक्ड रूम मिस्ट्रीचं कोडं सोडवायला आवडतं, आणि ज्यांना सत्य घटनांवर आधारित कथांमध्ये रस आहे. त्यांच्यासाठी द मस्सुरी मर्डर्स एक मेजवानी आहे. यात क्लासिक ब्रिटिश डिटेक्टिव्ह कथांचा अनुभव आहे, पण तो पूर्णपणे भारतीय पार्श्वभूमीवर आधारित आहे. निश्चितच हे पुस्तक केवळ एक वोडनाईट नाही, ते आपल्याला एका वेगळ्या काळात घेऊन जातं. आणि मानवी नातेसंबंधांच्या गुंतागुंतीबद्दल विचार करायला लावतं. हो, आणि वरवर शांत दिसणाऱ्या गोष्टींमागे दडलेला अंधाराबद्दल. वाचन पूर्ण झाल्यावरही त्याची पात्र, ते धुकं आणि ती रहस्य आपल्या मनात घर करून राहतात. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तके सादर करत आहोत. या कंटेंटला plotsformovies.com चं समर्थन आहे, जे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. तिथे तुम्ही पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा आणि हे पुस्तक विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक नक्की तपासा. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. हो, असं म्हटलं जातं की वरवर शांत आणि सुंदर दिसणाऱ्या ठिकाणांमध्येच अनेकदा गडद रहस्य लपलेली असतात. या पुस्तकात मसुरी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. खरंय. आपल्या आजूबाजूला अशा एखाद्या ठिकाणाचा कधी विचार केला आहे का, जिथे दिसणाऱ्या शांततेमागे काहीतरी वेगळंच दडलेलं असू शकतं? खूपच छान प्रश्न आहे. तुमचं भारतीय लेखकाचं आवडतं पुस्तक कोणतं आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.